वाटेवरल्या पाऊलखुणा. प्रकरण 94. अल्पावधक्षतच करोनाने भयंकर स्वरूप धारण केले. करोनामुळे सगळे बंद पडले. सर्वांना घरीच राहावे लागत होते. देश ठप्प झाला. अनेकांना अनेक समस्या आल्या. सर्व जनजीवन विस्कळीत झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. हे सगळे अत्यंत दुर्दैवी असले तरी माझ्या बाबतीत बऱ्याच चांगल्या गोष्टीही घडल्या. मी 1986 11वीपासून जी वनस्पती गाढव खात नाही ती वनस्पती मी खात होतो. हा अतिशय मूर्खपणा माझ्याकडून होत होता. अत्यंत घाणेरडी सवय गेले 34 वर्ष मला लागली होती. ही सवय सोडण्यासाठी मी अनेकदा प्रयत्न केले. कधी 8 दिवस सोडली, कधी 15 दिवस सोडली. पण पुन्हा कोणीतरी भेटत असे आणि पुन्हा ती सुरू होत असे. थोडक्यात सोडण्याची मला मनापासून इच्छा होती. मी ती खूप आनंदाने खात होतो. अशातला भाग बिलकुल नव्हता. ते चांगले नाही, अतिशय घाण आहे हे मलाही कळत होतं. परंतु ते व्यसन सुटणे खूपच कठीण जात होते. परंतु कोरोनाच्या रूपाने एक सुवर्णसंधी झाली असे म्हणायला हरकत नाही. 23 मार्च 2020 सोमवार या दिवशी मी तंबाखू खाल्ली आणि त्याच दिवशी विचार केला, आता आपण ही सवय सोडायची. त्या दिवशी सायंकाळी 7:10 मी शेवटची तंबाखू खाल्ली आणि पुडी कचऱ्यात टाकून दिली. 24 तारखेस गुढीपाडवा होता. या शुभमुहूर्तापासून कधीही पुढे तंबाखूला स्पर्श केला नाही. आता 5 वर्ष होऊन गेली आहेत. स्वच्छतेची सवय आपणास त्या काळात लागली हे खरोखरच मान्य करायला हवे. मास्क यापूर्वी आपण कधीही घातल्याचे स्मरत नाही. मास्क ही आरोग्याविषयी खूपच चांगली सवय आहे. करोना नसला तरीही मास्क वापरायलाच हवा. गर्दीत प्रवास करताना अनेक न दिसणाऱ्या गोष्टी आपल्या तोंडात, नाकात, श्वासावाटे जाऊ शकतात किंवा आपल्या जांभई देण्यामुळे, शिंकण्यामुळे इतरांना प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून मास्क हा वापरायलाच हवा. ती सवय करोनामुळे लागली. घरी आल्यावर हातपाय धुण्याची सवय पूर्वीपासून होती. परंतु बाहेरून आल्यावर साबण लावून स्वच्छ अंघोळ करणे, आपल्याबरोबर असलेल्या इतर वस्तू, रुमाल, मास्क, हातमोजे, माझ्या बाबतीत विचार केला तर माझी फोल्डिंगची काठी ही सुद्धा दररोज स्वच्छ धुण्याची सवय लागली. इतरही अनेक स्वच्छतेच्या सवयी आपोआप लागल्या आणि त्यापुढे कायमच झाल्या. करोनामुळे सर्वच जण घरात राहत असल्यामुळे स्वाभाविकच आवक कमी झाली. ज्यांना शासकीय नोकरी होती अशांचा पगार बँकेत जमा होत असे. परंतु मी एक सामान्य व्यावसायिक, माझे हातावरचं पोट, त्यामुळे दररोज हातपाय हलवले तरच काहीतरी मिळणार, अन्यथा नाही, अशी माझी स्थिती होती. वृषालीचा अर्धा पगार मिळत होता. मृणाली घराच्या जवळच कामाला असल्यामुळे तिचे काम चालू होतं. परंतु तिला केवळ 2,000 पगार होता. या दोघींच्या पगारातच सर्व चालत असे. थोडक्यात काटकसरीची सवय लागली आणि खूप चांगले चालत होते. कधी आम्ही उपाशी राहिलो किंवा काही मिळालंच नाही असं कधीही झालं नाही. ठराविक वेळेस दुकान उघडत असे. तिथून खरेदी करता येत होती. विनाकारण अवास्तवाची खरेदी बंद झाली. हे चांगलं झालं. रिक्षा, बस, पेट्रोल यावरील खर्च कमी झाला. तसेच शनिवारचा बाजार, मंगळवारचा बाजार, शुक्रवारचा बाजार हे सगळं बंद असल्यामुळे तेथील अनावश्यक खरेदीवर मर्यादा आल्या. जे होतं त्यात सगळं व्यवस्थित करण्याची अंगभूत सवय लागली. मोकळा वेळ खूप मिळाल्यामुळे वाचन, मनन, चिंतन आणि लेखन खूप करता आले. सौ अनिता व मृणाली यूट्यूबवर पाहून दररोज वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालू लागल्या. त्यामुळे माझा पोटाचा घेरही वाढला. 4-5 महिन्यांपूर्वी शिवलेले कपडे अंगाला घट्ट होऊ लागले. करोनापूर्वी साध्या साध्या गोष्टींसाठी हट्ट करणाऱ्या वृषाली आणि मृणाली अचानक समजूतदार झाल्या. त्यांनी त्यांचा सगळा हट्ट बंद केला आणि घरासाठी हातभार लावू लागल्या. माझ्याकडे आणि अनिताकडे विशेष लक्ष देऊन आमची काळजी घेऊ लागल्या. माझे महत्त्वाचे कागदपत्र चर्चगेटला होते. मार्चनंतर लोकल गाड्या बंद झाल्यामुळे चर्चगेटला जाणे झालंच नव्हतं.
प्रायव्हेट वाहनावर शासनाने परवानगी दिली असल्यामुळे एक दिवस वृषाली वसईहून थेट चर्चगेटला तिच्या ज्युपिटर गाडीवर गेली. तिच्यासोबत मीरा रोडहून शहाजीची मुलगी मीनू गेली होती. तिलासुद्धा तिच्या कार्यालयात काम होते आणि चर्चगेटचे माझे सगळे कागदपत्र घेऊन वृषाली आली. तिला जायला 3 तास आणि यायला 3 तास लागले. आल्यावर खूपच दमून गेली होती. तिने जाऊन कागदपत्र आणले हेच खूप कौतुकास्पद होते. तसेच करोनाच्या काळातच तिने तिचा ऑनलाईन व्यवसायही सुरू केला. तो आता खूपच छान चालत आहे. 22 मे 2020 रोजी आम्ही काही मित्रांनी मिळून साहित्य उत्सव या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम समूहाची सुरुवात केली. या साहित्य उत्सव नावाबाबत लोकशाही प्रक्रिया राबवली गेली. जवळजवळ 4 तास यावर चर्चा झाली. अनेकांना व्हॉट्सअप समूहाचे नाव सुचवण्याची विनंती केली होती. बंडू शिंदे या मित्राने साहित्य उत्सव हे नाव सुचवलं आणि तेच नाव सर्वानुमते निश्चित केलं. त्यावर वेगवेगळे कार्यक्रम आम्ही प्रसारित करत होतो. श्री मनोज आहेर, विद्या पाटील, आनंद शिंदे, विकास चव्हाण, प्रमोद पांढरे, सुनीता निगम, आम्हा सर्वांसह निखिल देशमुख, विशाल, मयुरी शिदोरे, अरुणा ऐनूर, प्रकाश सोनेकर, हर्षता गायकवाड, रेश्मा मोरे या नवीन दमाच्या कार्यकर्त्यांकडून यशस्वीरित्या पुढे साहित्य उत्सवची वाटचाल चालू आहे. याच समूहाच्या निमित्ताने श्री काशीनाथ महाजन या ज्येष्ठ साहित्यिक असलेल्या शिक्षक व्यक्तीची ओळख झाली. महाजन सरांच्या कविता मी गेल्या 30 वर्षांपासून ऐकत होतो, वाचत होतो, परंतु प्रत्यक्ष भेटण्याची संधी या समूहामुळे आली. त्या समूहावर शिक्षक दिनाचा कार्यक्रम 5 सप्टेंबर 2020 रोजी आयोजित केला होता. आदरणीय आरती देशमुख सर, श्री चंद्रकांत मोघे, माझे सन्मित्र नानासाहेब वाघ आणि संगीता घुले मॅडम यांच्या मी मुलाखती घेतल्या. रविवार दिनांक 6 सप्टेंबर 2020 रोजी त्या व्हॉट्सअप समूहावर प्रसारित केल्या. सगळ्यांनीच खूप मौलिक विचार मांडले होते. श्री नानासाहेब वाघ यांनी अंधशाळेची गरज या विषयावर खूप छान व्याख्यान दिले होते. त्यांचा आवाज माझ्या आजही संग्रहात आहे. खूप दिवसात साकेगावी गेलो नव्हतो. योगायोगाने शासनानं काही निर्बंध कमी केले. स्वतःच्या गाडीने प्रवासाची परवानगी दिली. 9 सप्टेंबर बुधवार अतुल वसईला आला होता. त्याच्याबरोबर त्याच्या गाडीत गणेशपुरीला गेलो. 9 तारखेचा मुक्काम गणेशपुरीला केला. तिथून उषा वहिनी आणि राजू भाऊला घेऊन आम्ही साकेगावी गेलो. 11 तारखेस आमच्या वडिलांचे पक्ष होते. तेथे अण्णा वहिनी यांना कडकडून भेटलो. सगळ्यांची जवळून भेट झाली. त्यांना नमस्कार केला. तसेच खालच्या वाड्यातील आमचे काका, अण्णा काका आणि विजू काकू यांचीही भेट झाली. विजू काकू तेव्हा खूपच आजारी होत्या. आदरणीय अण्णा काका त्यांची मनापासून सेवा करत होते. 12 तारखेला दुपारी आम्ही चौघे पुन्हा मुंबईला आलो. अतुलने उषा वहिनी आणि राजू भाऊ यांना गणेशपुरीला सोडले. मला वसईत सोडून मगच तो पुढे झुळला गेला. खूप दिवसानंतर साकेगावी जाण्याचा अतुलमुळे योग आला. प्रकरण 95. करोनामुळे काही जवळच्या व्यक्तीचा मृत्यू. कधीकधी आपण काही गोष्टी इतक्या सहज आणि हलक्यात घेतो की त्यातून काही अनर्थ घडतात. मोठमोठ्या चुका होतात. मग त्या चुकातून पापक्षालन करावे म्हटले तरी शक्य होत नाही. भयंकरच काहीतरी घडून जातं. असा अनुभव मला दुर्दैवाने 2020च्या 1 नोव्हेंबरला आला. डॉक्टर राजेश सर्वज्ञ हे अतुलचे मित्र. ते मूळचे बीडचे आहेत. सध्या मुंबईत सामाजिक क्षेत्रात त्यांचे खूप मोठे काम आहे. तसेच राजकीय क्षेत्रात त्यांच्याकडे आशेने अनेक जण बघत आहेत. ऑगस्ट 2020ला ते अतुलबरोबर वसईला घरी आले होते. आमच्या बऱ्याच विषयांवर गप्पागोष्टी झाल्या. जेवण झाल्यानंतर आम्ही गणेशपुरीला गेलो. जाताना त्यांनी मला बोलता बोलता कल्पना दिली होती की यावर्षी 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने आपणास एक ऑनलाईन कार्यक्रम ठेवायचा आहे. अनुप जलोटाची
यांचा भजन गायनाचा तो कार्यक्रम आहे. त्यात विवेकानंद यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काही अंध व्यक्तींना अनुप जलोटा यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करूयात. ज्या अंध लोकांनी करोनाच्या काळात धैर्याने काम केलं आहे अशांची तुम्ही मला यादी पाठवा. अशा आशयाची त्यांनी माझ्याशी चर्चा केली होती. आम्ही गणेशपुरीहून पुन्हा आल्यानंतर मी करोना काळात ज्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे अशांची यादी करू लागलो. 8-10 लोकांचे नाव माझ्या लक्षात येत होतं. डॉक्टर सर्वज्ञ यांनी 5 नावे मागितली होती. राजू चव्हाण हे सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. त्यांनी एकही दिवस दांडी न मारता दररोज महाभयंकर अशा काळात आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. ते स्वतः पूर्णतः अंध आहेत. त्यांचं नाव माझ्या लक्षात आलं. तसंच श्री सय्यद भाई यांनी ग्रामीण भागातील अंधांना मोठ्या प्रमाणावर मदत पाठवली होती. ती आर्थिक स्वरूपाची मदत होती. तसेच शाकीर नायक अमरावती, मनोज आहेर नाशिक, विद्या पाटील कल्याण, मधुकर सूर्यवंशी यांनी औरंगाबाद येथील प्रकल्पाचा प्रमुख या नात्याने करोनाच्या काळात 7 लाख रुपये संस्थेसाठी मिळवले होते. या रकमेतून संस्थेत मसाज, ॲक्युप्रेशर, पेपर डिश, पेपर द्रोण आणि पेपर प्लेट बनवण्याचा नव्याने उपक्रम राबवायचा होता. त्या दृष्टीने त्यांनी याच काळात आवश्यक ते काम करून घेतले होते. अशा प्रकारे अनेकांनी कामं केली होती. त्यातील मंडळींची नावे मी जमा केली. नाना वाघ यांनीही खूप काम करून आपली जबाबदारी पूर्ण क्षमतेने बजावली होती. परंतु त्यांचे नाव मी मुद्दामच घेतलं नव्हतं, कारण तो माझ्या खूपच जवळचा मित्र. तसेच तो वयानेही खूपच लहान असल्यामुळे पुढे अजून खूप वेळ आहे अशा आशयाचं माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. आणि तोही काहीच हरकत नाही, सध्या या ज्येष्ठ मंडळींना आपण सन्मानित करूयात असं तो म्हणाला होता. 1 ऑक्टोबरपासूनच मी श्री मधुकर सूर्यवंशी यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु बोलणं काही होत नव्हतं. फोनच लागत नव्हता. काय झालं तेही कळत नव्हतं. त्यांना या कार्यक्रमाची झूमवर ॲड करायची होती व झूमची लिंक त्यांना पाठवायची होती. शेवटी 2 ऑक्टोबर शुक्रवारी सकाळी 11 वाजता कार्यक्रमास सुरुवात झाली. राजेश सर्वज्ञ यांनी मला झूमची लिंक पाठवली होती. ती वरील सर्वांना पाठवून दिली. अनेकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला, परंतु मधुकर सूर्यवंशी या कार्यक्रमात येऊ शकले नव्हते. नाना वाघ देखील कार्यक्रमात हजर होते. अनुपजींनी खूपच छान भजनाची प्रस्तुती करून आम्हाला मंत्रमुग्ध केले. हे सर्व डॉक्टर राजेश सर्वज्ञ यांच्यामुळे आम्हाला श्राव्य आनंद घेता आला. त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांचे खूप खूप आभार. कार्यक्रम संपल्यानंतर कार्यक्रमात सर्वांना ऑनलाईन सर्टिफिकेटचे वाटप झाले. कार्यक्रम संपल्यानंतर नाना वाघ यांनी मला फोन करून सांगितलं की मधुकर सूर्यवंशी हे अतिशय सिरियस आहेत. त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खेडकर रुग्णालयात दाखल केलं असून ते करोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांची तब्येत खूपच सिरियस आहे. आम्हाला खूप काळजी वाटू लागली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार 3 ऑक्टोबर रोजी वाघने दुपारी 1-1:30 वाजता पुन्हा फोन करून सांगितले की आमचा अजून एक खूप जवळचा मित्र गुलाबसिंग चव्हाण याचे करोनामुळे छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले आहे. अत्यंत वाईट बातमी ऐकायला मिळाली. गुलाबसिंग चव्हाण हा खूपच मनमिळावू आणि सर्वांना मदत करणारा असा आमचा एक डोळस मित्र होता. तो डोळस जरी असला तरी अंधांमध्ये इतका मिक्स झाला होता की तो स्वतःला अंधच समजत असे आणि आम्हाला खूपच चांगली मदत करत होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तो आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. 3 ऑक्टोबर 2020 रोजी तो आम्हाला करोनामुळे सोडून गेला आणि अजून चिंता होतीच ती मधुकर सूर्यवंशी यांची. गुलाबसिंग चव्हाण हा मधुकरचा अतिशय जवळचा मित्र होता. त्याच्या मृत्यूची बातमी आम्ही मधुकरला कळणार नाही याची दक्षता घेत होतो. शनिवार 10 ऑक्टोबर 2020 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या कार्यकारिणीची आणि तेथील प्रकल्पाची बैठक होती.
त्यासाठी शुक्रवार 9 तारखेस सकाळी मी आणि मृणाली मानद अध्यक्ष श्री पीटर फर्नांडिस आणि कोषाध्यक्ष ज्ञानोबा मर्ढे वसईहून प्रायव्हेट गाडीने निघालो. संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर येथील प्रकल्पावर पोचलो. अमरावतीवरून श्री नानासाहेब वाघ हे देखील तिथे आला होता. त्या दिवशी रात्रभर मी आणि नानासाहेब वाघ यांनी खूप गप्पा मारल्या, कारण गेल्या वर्षभरात आमची प्रत्यक्ष भेट झालीच नव्हती. फोनवरून सारख्या गप्पा होत असत, परंतु त्या दिवशी रात्री दोघे एकत्र भेटलो. प्रकल्पावरीलच एका रूममध्ये मी, मृणाली आणि वाघ बसलो होतो. रात्रभर आमच्या गप्पा चालू होत्या. शनिवारी सकाळी 10 वाजता प्रकल्पावरच कमिटीची मीटिंग होती, तर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी 11 ऑक्टोबर रोजी कार्यकारिणीची मीटिंग होती. मी प्रकल्प कमिटीच्या मीटिंगसाठी आलो होतो, तर नाना वाघ छत्रपती संभाजीनगर विभागीय शाखेचे निरीक्षक म्हणून कार्यकारिणीच्या बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी आले होते. मधुकर सूर्यवंशी हा येथील प्रकल्प प्रमुख होता, परंतु तो कोरोनामुळे आजारी असल्यामुळे रुग्णालयातच होता. शनिवारी दुपारी मला नाना वाघ आणि बाळू बढे मधुकर याला भेटण्यासाठी जायचे होते. तशी चौकशी केली, परंतु डॉक्टरांनी भेटण्यास येऊ नका, भेटता येणार नाही असं सांगितलं. त्यामुळे जाता आलं नाही. 10 ऑक्टोबरला नाना वाघांचा आणि सचिव मनोज सुरडकर यांचा वाढदिवस होता. 9 तारखेच्या रात्री 12 वाजता या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिथून पुढं बोलणं चालू होतं. बोलता बोलता नाना मला म्हणाले की तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट का करत नाहीत? पूर्वी तुम्ही करत होता हे मला माहीत आहे. मी म्हणालो की खरं आहे, पूर्वी अनेक कंपन्यांचे शेअर्स मी घेतले होते, परंतु त्यांचे सर्टिफिकेट जपून ठेवणे आणि ज्या वेळेस वाढतील तेव्हा प्रत्यक्ष विक्री करणे हे खूप त्रासदायक होते, म्हणून मी ते बंद केलं होतं. वाघांनी मला नवीन माहिती पुरवली. तो म्हणाला की आता नवीन ॲप आलं आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून तुम्ही गुंतवणूक आणि खरेदी विक्री अर्थात ट्रेडिंग करू शकता. ही चर्चा तिथंच संपली. नंतर दोघांनाही झोप लागली. सकाळी उठल्यानंतर वाघ त्यांच्या बहिणीकडे जाणार होते. तिथे बाळू बडे आला होता. मला घरी वसईला झाडे लावण्यासाठी माती आणायची होती. बहुतेकदा मी गणेशपुरीहून माती आणत असे, पण आता गाडीनं चालत होतो आणि गाडी आम्हाला पुन्हा वसईला घरी सोडणार असल्यामुळे औरंगाबादहून प्रकल्पावरून माती आणावी असा मी विचार केला होता. बाळू बडेला म्हणालो की मला एवढी पिशवी भरून बाहेरून माती आणून दे. तेव्हा वाघ म्हणाले की इथून माती घेण्यापेक्षा मी माझ्या बहिणीच्या घराकडून घेऊन येतो. तिथे शेतातच ती राहते. माझा भाचा पिशवी भरून आणून देईल, म्हणून मी माझ्याजवळ असलेली पिशवी वाघांजवळ दिली. त्याला काही आजच्या प्रकल्प कमिटीच्या मीटिंगला बसायचं नव्हतं. माझी मीटिंग होईपर्यंत वाघांनी येईल अशी वाघने मला ग्वाही दिली होती. आमचा निरोप घेऊन ते त्यांच्या बहिणीकडे गेले. सकाळी 10 वाजता प्रकल्प कमिटीची मीटिंग सुरू झाली. सुरुवातीलाच गुलाबसिंग चव्हाण या विभागीय शाखा औरंगाबादच्या आमच्या कार्यकर्त्यास श्रद्धांजली वाहिली. मधुकर सूर्यवंशी हे करोनामुळे आजारी असल्यामुळे त्यांच्या लवकर स्वास्थ्यासाठीही प्रार्थना केली. मीटिंग जवळजवळ 1:30-2 पर्यंत चालली होती. त्यानंतर जेवण झालं व मी आणि मृणाली श्री सुनीलराव आणि संगीता यांच्याकडे निघालो. तेव्हा वाघ देखील त्यांच्या बहिणीकडून त्यांच्या भाच्या समवेत आले होते. येताना त्यांनी माझ्यासाठी झाडांना हवी असलेली माती घेऊन आले होते. माती आम्ही तिथेच प्रकल्पावर ठेवली. वाघांच्या भाच्याने मला आणि मृणालीला रिक्षात बसवून दिले. रिक्षाने आम्ही संगीताच्या घरी पोचलो. प्रकरण 96. नाना वाघचा हार्ट फेलने मृत्यू. शनिवार 10 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2:15 वाजता सौ संगीताच्या घरी पोचलो. त्या दिवशी सायंकाळी अशोक भाऊंकडे तसेच सतीश भाऊ आणि मीना बहिणींकडे जायचे होते. संगीताला तसं सांगितलं. ती म्हणाली की आज आम्हाला मंदिरात जायचं आहे, येता येता आपण जाऊ शकतो. अद्याप सुनीलराव कंपनीतून आले नव्हते. तोपर्यंत मी आराम केला.
सुनीलराव व संगीता यांना रेणुका मातेच्या मंदिरात परमपूज्य आप्पा महाराजांकडे जायचं होतं. सुनीलराव घरी आल्यावर ते फ्रेश झाले. आम्ही चहा पाणी घेतले तेव्हा सुनीलराव म्हणाले की मामा, आत्ताच तुम्ही आराम करा आणि आम्ही मंदिरात जाऊन येतो. पण मी म्हणालो की मला अशोक भाऊंकडे जायचं आहे, म्हणून त्यांच्या समवेत मीही गेलो. तेथे मला एक सुवर्ण संधी प्राप्त झाली. गेले कित्येक दिवसांपासून माझ्याकडे ब्रेल लिपीतील सप्तशती होती, परंतु ती मला वाचता येत नव्हती. परमपूज्य आप्पा महाराजांनी मला, संगीताला आणि सुनीलराव यांना सप्तशती शिकवली. त्यातील देवी अथर्व शिष्य हे वाचण्यास शिकवले. माझ्याकडे त्यावेळेस सप्तशतीचे ब्रेल पुस्तक नव्हते, ते घरीच होते. परंतु आप्पा महाराजांनी शिकवलेले मी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून घेतले. त्यांनी खूपच छान शिकवलं. सुरुवातीला ते 2-2 ओळी म्हणत असत. त्यांच्या मागे आम्ही तिघे म्हणत असू. थोडा जरी उच्चारण चुकले तरी महाराज पुन्हा त्या ओळी आमच्याकडून घोकून घेत असत. त्यामुळे रेकॉर्डिंग ऐकताना, घरी आल्यावर सराव करताना खूपच सोपं जात होतं. माझ्या बोटाखाली ब्रेल लिपीतील सप्तशती आणि कानाने ऐकणे, त्यामुळे ते वाचण्याची खूपच चांगली सवय झाली. ही संधी श्री सुनीलराव आणि संगीता यांच्यामुळे मला मिळाली. तसेच ही या करोनाच्या काळातील असलेली एक उत्तम संधी मी समजतो. त्या दिवशी एकच अध्याय झाला. दुसऱ्या दिवशी संगीता व सुनीलराव सप्तशती शिकण्यासाठी मंदिरात गेले होते, परंतु मला जाता आलं नाही, कारण दुसऱ्या दिवशी मला मुंबईला जायचं होतं. त्यानंतर सातत्याने ते दोघं जात होते, शिकत होते आणि ध्वनिमुद्रण मला पाठवत होते. कीलकम, देवी अर्गला स्तोत्र आणि रात्री सूक्त हे रेकॉर्ड करून पाठवलं. त्या दिवशी रात्री उशिरापर्यंत आम्ही मंदिरातच असल्यामुळे इतर कुठेही जाता आलं नाही. सतीश भाऊ आणि अशोक भाऊंकडं जायचं राहूनच गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच अमोलबरोबर त्याच्या घरी गेलो. दुर्गा काकूंना भेटून खूप दिवस झाले होते. त्यांना भेटून खूप बरं वाटलं. त्या दिवशी खूप पाऊस असल्यामुळे आणि प्रकल्पावर सगळी मंडळी वाट पाहत असल्यामुळे इतर कुठेही जाता आलं नाही. वाघ आणि इतर मित्रमंडळींचा निरोप घेऊन मी आणि मृणाली, कोषाध्यक्ष ज्ञानोबा मर्धे आणि मानद अध्यक्ष पीटर फर्नांडिस यांच्या समवेत वसईला पोचलो. 2 दिवसानंतर पुन्हा मला वाघांचा फोन आला. मधुकर सूर्यवंशी अजूनही ठीक झाला नव्हता, परंतु त्यात सुधारणा होत होती. मी म्हणालो की मधुकरचा फोन नेहमी बंद असतो, माझे त्याच्याशी बोलणे होत नाही, मग तुला हा सगळा रिपोर्ट कसा मिळतो? तेव्हा वाघ म्हणाले की त्याच्या भावाचा नंबर माझ्याकडे आहे, तो मी तुम्हालाही देतो, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. मधुकरशी माझेही बोलणे होत नाही. आत्तापर्यंत मधुकर सूर्यवंशी जवळजवळ 5 लाख रुपये खर्च झाला असल्याचे वाघांनी मला सांगितले. तसेच शेअर मार्केटचा काही विचार केला आहे का, अशीही विचारणा केली. मी त्याला विचारले की तू करतोस का शेअर मार्केटचं काम? तो म्हणाला की मला जमणार नाही, तुम्हाला मात्र ते छान जमेल. 2-4 प्रकारचे मोबाईलवर ॲप असतात, असे मी अनेकांकडून ऐकलं आहे. तुम्ही त्याबाबत सतीश भुतेकर यांना विचारून घ्या आणि लवकरात लवकर चालू करा. मलाही 2-4 दिवसात साकेगावला नवरात्रासाठी जायचं होतं, त्यामुळे तो विषय तिथेच सोडला. 2 दिवसांनी पुन्हा वाघचा फोन आला. त्याने सांगितलं की आता मधुकरला घरी सोडायची तयारी चालू झाली आहे. त्याची प्रगती उत्तम आहे. तुम्ही सतीश भुतेकरला शेअर मार्केटबद्दल विचारले का? वाघ खूपच मागे लागला, म्हणून शेवटी त्याच दिवशी संध्याकाळी सतीश भुतेकरला फोन करून त्याबद्दल माहिती घेतली आणि ॲप चालू केलं. ते झरोदाचे ॲप आहे. 2018 ते 2019ला मला नवरात्रात देवीच्या होमाला बसण्याची संधी मिळाली. होमाला बसण्याची आतुरता अशासाठी की पूर्वी विनायक भागवत गुरुजी आमचे उपाध्याय पैठणहून खास नवरात्रासाठी आमच्या घरी येत असत. गेल्या काही वर्षांपासून अमरापूरचे सुयोग गुरुजी येतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून आश्विन शुद्ध नवमीपर्यंत सकाळ संध्याकाळ घरात एक आनंदाचे धार्मिक आणि प्रसन्न वातावरण असते. अष्टमीचा होम होत असतो. यावर्षी 23 ऑक्टोबरला होम झाला. 24ला पुरणवरणाचा स्वयंपाक झाला, तर 25ला विजयादशमी होती.
विजयादशमीच्या दिवशी पाऊस खूप होता, त्यामुळे देवीच्या मंदिरात जाताना खूप सावधगिरीने जावे लागले. ओढ्याला खूप पाणी होतं. गावातून अण्णाकाका आले होते, परंतु त्यांना पाण्यातून मळ्यात घरी येता आलं नाही. ते गाडीजवळ तिथंच थांबले. सुनील, राजाभाऊ घरी आले होते. मलाही नंतर गावात जाता आलं नाही. यावर्षी मी आणि अण्णांनी अण्णाकाकांना तिथेच नमस्कार केला आणि सोनं दिलं. परंतु 2 दिवसांपूर्वी अण्णाकाकाला खालच्या वाड्यात जाऊन नमस्कार करून आलो होतो. 25 तारखेला दसरा झाला आणि दुसऱ्याच दिवशी 26 तारखेला आम्ही सर्व पुन्हा वसईला आलो. 30 तारखेस दुपारी मी गणेशपुरीस गेलो होतो. तिथून पुन्हा घरी आल्यावर वाघचा फोन आला. तेव्हा तो अमरावतीवरून निघाला होता. त्याला त्याच्या गावाकडे जायचं होतं. तो भुसावळपर्यंत आला होता असे त्याने सांगितलं की आपणास काही कळलं आहे का? एक दुःखद बातमी आहे. अमरावती अंधशाळेचे माजी मुख्याध्याप श्री बाहे सर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72व्या वर्षी ते करोनाने आपणास सोडून गेले. अतिशय दुर्दैवी बातमी होती. 31 तारखेस तो गावी पोहोचला तेव्हा त्याचा मला फोन आला होता. त्याचे मेहुणे पैठण येथे राहत होते. नुकतेच 8 दिवसांपूर्वी ते वारले होते. त्यांचा दशक्रिया विधी 2 नोव्हेंबर रोजी झाला. त्यासाठी तो 1 नोव्हेंबरला पैठणला जाणार असल्याचे त्याने सांगितलं होतं. त्यानंतर माझा आणि वाघचा संपर्क संपला. 1 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी रविवारी मी जेवण करून आराम करत होतो. मला 3 वेळेस अनोळखी नंबरवरून फोन आला. मी ते घेतले नाहीत. त्यानंतर थोड्या वेळाने किरण चौरे यांचा फोन आला. नाईलाजाने मी तो घेतला. किरणने जे सांगितले त्याने माझी झोपच उडाली. चौरे म्हणाले की नाना वाघ आपणास सोडून गेला. मला अतिशय वेदना झाल्या. मी काय ऐकतो हेच कळेना. जे ऐकत होतो ते मात्र सत्य होते. 1 तारखेस रविवारी दुपारी 1 वाजता नाना वाघला श्रीरामपूर येथे अचानक हार्ट अटॅक आला आणि चालता चालता तो खाली पडला आणि पडला तो गेलाच. अत्यंत दुर्दैवी पद्धतीने नाना वाघचे निधन झाले. वर मी म्हणालो होतो की अजून खूप दिवस आहेत, तुला अजून खूप काम करायचे आहे. तू अजून लहान आहेस, म्हणून तुला आत्ताच समाजसेवेचं प्रशस्तीपत्र देण्याची गरज नाही. तो सुद्धा म्हणाला होता की काहीच हरकत नाही. खरं आहे, अजून मला खूप काम करायचं आहे. पण हे बोलल्यानंतर केवळ 1 महिन्यातच तो आम्हाला सोडून गेला. पुढील मजकूर पुढील फाईलमध्ये ऐकूयात.